एक्झाम जवळ आलेली आहे आणि अशा वेळेस तुमच्याकडे रिव्हिजन चेकलिस्ट ती पण मायक्रो लिस्ट पाहिजे. म्हणजे आपल्याला लास्ट मोमेंटला आदल्या दिवशी काही सुटायला नको, आपलं सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आणि मॉडर्न फिजिक्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथे खूप जास्त मार्कांचा वेटेज आहे. कन्फर्म इझी क्वेश्चन्स येतात सीईटीला. लेटेस्ट चेक की सर मॉडर्न फिजिक्स मध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत की ते आपल्याला सुटायला नको. तो हा कुठला चॅप्टर आहे इथून दिसत असेल तुम्हाला. दिस इज ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तिथून आपण मॉडर्न फिजिक्सला सुरुवात करतो फिजिक्सला. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले फोटॉनचे बेसिक्स है ना, कसं रिकॉल करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आर्ट ऑफ रिकॉलिंग कशी असते, फोटॉनची एनर्जी काय असते सर, जूल मध्ये काय असते, जूल मध्ये काय असते. जूल मध्ये जेव्हा लिहितो आपण तेव्हा लिहितो 2 × 10⁻25 अपॉन लॅम्डा इन एमस्ट्रॉंग. एमस्ट्रॉंग ने मीटर. आणि इथे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये लिहिताना 12400 अपॉन लॅम्डा असं. बरोबर आहे ना, लॅम्डा तिथे एंगस्ट्रॉंग मध्ये असतो आणि हे ईव्ही मध्ये असतं. असं रिकॉलिंग करायचं. सर हे काय, सी म्हणजे काय, सी म्हणजे फोटॉन ट्रॅव्हल्स विथ द स्पीड ऑफ लाईट. त्याच्यानंतर रेस्ट मास 0 असतं. येस सर, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर एनर्जीचा कन्सेप्ट E = mc². ही फोटॉनची एनर्जी असते. E = hν, E = hc/λ. काय काय म्हणू आता. त्याच्यानंतर सर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची इक्वेशन लगेच तुम्हाला पाठ झाली पाहिजे. सर काय फोटो इलेक्ट्रिक, लगेच रिकॉल करा. E = काय असतं सर, E = असतं hf0 + ke max. hf0 म्हणजे मला म्हणायचं आहे की हे वर्क फंक्शन आहे. म्हणजे काही जण याला फाय प्लस के मॅक्स लिहितात. येणाऱ्या फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. आता हे जे वर्क फंक्शन आहे याच्यामध्ये दोन कन्सेप्ट असतात. एक असते थ्रीशोल्ड वेव्हलेंथ सर आणि एक असते कट ऑफ वेव्हलेंथ. अरे हो की नाही. येस सर. पण याचं कायनेटिक एनर्जी जी आहे है ना, कायनेटिक एनर्जी जी आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. तर या बेसिक टर्म झाल्या. ही थ्रीशोल्ड वेव्हलेंथ, इथे थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी, इथे कट ऑफ वेव्हलेंथ पण तुम्ही ऍड करू शकता है ना. इथे आपण लिहू शकतो कट ऑफ वेव्हलेंथची पण इथे कन्सेप्ट येते. तो कट ऑफ वेव्हलेंथ आलं, हे वर्क फंक्शन झालं. 1 फोटॉन 1 इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन होतं. सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तर एकच फोटॉन तर एका इलेक्ट्रॉनला उडवून घेऊन जातो ना. असं थोडी होतं की एक फोटॉन 10 इलेक्ट्रॉनला उडवून घेऊन जातो. म्हणून आपण म्हणतो की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये जर येणाऱ्या फोटॉनची एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढते इलेक्ट्रॉनची, ना की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर एमिटेड ते वाढेल. बरोबर आहे ना. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे करंटने वाढत सर. येणाऱ्या फोटॉनची एनर्जी वाढली तर करंटने वाढत. येणाऱ्या फोटॉनची एनर्जी वाढली तर इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी वाढते. कारण एक फोटॉन 10 इलेक्ट्रॉनला नाही घेऊन जाऊ शकत. एक फोटॉन त्याची जी काही एनर्जी आहे ती एकाच इलेक्ट्रॉनला देऊ शकतो. तर असं तुम्हाला रिवाइज करायचं आहे. कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी या दोघांमधलं काय रिलेशन आहे. के मॅक्स इज इक्वल टू EV0 असतं. त्याच्यानंतर के मॅक्स वर्सेस व्हीचा ग्राफ कसा असतो. त्याच्यानंतर के मॅक्स वर्सेस फ्रिक्वेन्सीचा कसा ग्राफ असतो. ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की सर V0 वर्सेस V हे काय, की फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि स्टॉपिंग पोटेन्शियल कसं डिपेंड करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा इंटेन्सिटीशी काय संबंध आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ही सगळी चेकलिस्ट वाचा आणि त्यानुसार तुम्ही रिवाइज करा. हे सगळं करायचं तुम्हाला. फोटो करंट आहे. फोटो करंट आता इंटेन्सिटीवर डिपेंड करतो, फ्रिक्वेन्सीवर करत नाही. याच्यावर सीईटी प्रश्न विचारते. ह्या फ्रिक्वेन्सीचा ग्राफ कसा येईल. फोटो करंट वर्सेस फ्रिक्वेन्सीचा असा स्ट्रेट लाईन ग्राफ येतो. ठीक आहे ना, असा स्ट्रेट लाईन. कारण फ्रिक्वेन्सीनुसार चेंज करत नाही फोटो करंट. त्याच्यानंतर सॅच्युरेशन करंट. सॅच्युरेशन करंट तुम्हाला माहिती काय असतो. ठीक आहे. सॅच्युरेशन करंट. नंतर करंट वर्सेस व्ही. करंट वर्सेस व्हीचा अर्थ काय सर. करंट वर्सेस व्ही म्हणजे असा ग्राफ असतो बघा, तुम्हाला आठवत असेल तर. हे स्टॉपिंग पोटेन्शियल आणि त्याच्यानंतर इकडे सॅच्युरेट होतो तो. हे सगळं बेटा तुला रिकॉल करायचं. एव्हरीथिंग यू मस्ट रिकॉल है ना. हे सगळे ग्राफ आहे. त्याच्यानंतर स्लोप. आता जेव्हा तुम्ही कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ काढता त्याचा स्लोप काय, यावर सीईटीने 2025, 2024, 2023 ला क्वेश्चन्स विचारलेत. ठीक आहे ना. त्याचा स्लोप असेल, एक्स इंटरसेप्ट असेल, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. त्याचबरोबर स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फ्रिक्वेन्सी. सर याचा काय स्लोप असतो, याचा काय स्लोप असतो, हे सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल इफेक्ट, डी ब्रॉगली, त्याचं हे झालं. हे तर फोटो इलेक्ट्रिक झालं. त्याचप्रमाणे आपण डी ब्रॉगली करणार आहोत. डी ब्रॉगली मध्ये पण वेव्हलेंथचा काय फॉर्म्युला आहे सर. लॅम्डा इज इक्वल टू असतो बेटा h/p है ना. पी ला आपण वेगवेगळ्या टर्म मध्ये लिहितो. पी ला कायनेटिक एनर्जीच्या टर्म मध्ये लिहितो है ना. कायनेटिक एनर्जीच्या टर्म मध्ये लिहितो की P कॅन बी रिटर्न ॲज √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. येस ऑर नो. येस सर. त्याच्यानंतर बेटा इलेक्ट्रॉनला जर ऍक्सेलरेट केलं, म्हणजे एखाद्या सपोज आपण असंही लिहितो की लॅम्डा इज इक्वल टू h/m इंटू व्ही. हा फॉर्म्युला आहे. आता याला असंही लिहू शकतो h/√2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. येस सर. आता बेटा याच कायनेटिक एनर्जीला काय लिहू शकतो आपण. कायनेटिक एनर्जीला फर्दर आपण लिहू शकतो चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. सो बेसिकली मी म्हणू शकतो की माझी जी डी ब्रॉगली वेव्हलेंथ आहे दॅट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. हे सगळं माहिती पाहिजे. असं रिवाइज करत असतात. याचा ग्राफ विचारलाय सीईटीने. हे सगळं रिकॉल करायचं, लिहून काढायचं. फक्त ही लिहायची गरज नाहीये. फॉर्म्युले पटापट 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 लिहून काढायचे.
त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. दॅट इज हाऊ यू आर गोइंग टू रिवाइज. क्वेश्चन पण असं नाही की सगळे सॉल्व्ह करायसाठी वेळ आपल्याला. आपण काय करणार आहोत, आपण फक्त आणि फक्त माइंड मॅपिंग करणार आहोत. हा असं असतं, असं असतं, असं असतं. फॉर एक्झाम्पल आता मला हे माहिती काय की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि अल्फा पार्टिकलचा रेशो विचारते सीईटी डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा, आणि मला हे पण माहिती आहे की अल्फा पार्टिकलचं मास जास्त आहे म्हणून त्याची ब्रॉग्ली वेव्हलेंथ कमी आहे. तर बेटा या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे ना, हे झालं. त्याच पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. बघा आपण कुठून सुरू केलं तर बोर मॉडेल. बोर मॉडेल डोळे बंद करायचे. सर बोर मॉडेल म्हणजे काय? अच्छा, बोर मॉडेल म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे सर, इलेक्ट्रॉन चक्कर मारतोय कोणाच्या भोवती? न्यूक्लियसच्या भोवती. आणि तो इलेक्ट्रॉन जे आहे ना सर, तो फिक्स्ड ऑर्बिटमध्ये चक्कर मारत असतो. ते स्टेशनरी ऑर्बिट्स असतात, ते स्टेबल ऑर्बिट असतात. प्रत्येकाची एक एनर्जी असते, एक रेडियस असते, एक स्पीड असते, सगळ्या गोष्टी असतात. कोण फिरवतो इलेक्ट्रॉनला? तर सेंट्रिपिटल फोर्स फिरवतो है ना, आणि हे स्टेशनरी ऑर्बिट्स असतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनला जर एनर्जी दिली तर तो हायर ऑर्बिटला जातो. एनर्जी जर काय म्हणतात त्याला, एनर्जी डोनेट केली तर तो लोअर ऑर्बिटला जातो है ना. याला आपण एमिशन आणि ऍब्झॉर्प्शन असं वेगवेगळ्या गोष्टी म्हणतो. तर हे सगळे की ऑर्बिट डिपेंडन्स है ना. ऑर्बिट डिपेंडन्स काय सर, की रेडियस आणि एनचा काय रिलेशन आहे? तर आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर असतं. की व्ही सर, व्ही इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एन असतं. सर एनर्जी असते बेटा 1/n स्क्वेअरला प्रोपोर्शनल. सगळं माहिती पाहिजे है ना. फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, हे बघा फ्रिक्वेन्सीने एनचा म्हणजे स्पीड झालं, त्याच्यानंतर टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सीचा एनचं काय नातं आहे हे सीईटीने विचारलंय. नंतर करंटला कसं लिहितो आपण? करंटला लिहू शकतो आपण, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम पिरियड असतो है ना. 1/टाइम पिरियड म्हणजे फ्रिक्वेन्सी, म्हणजे चार्ज इंटू फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे का? म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि करंट त्याला सेम प्रोपोर्शनॅलिटी लागेल. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर. मॅग्नेटिक फील्डला काय लिहितो आपण? म्यू नॉट आय. याच्यावर पण क्वेश्चन विचारलाय सीईटीने. मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो? म्यू नॉट आय अपॉन 2r है ना. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस आहे. तर रेडियसला इथं एन स्क्वेअर येईल है ना. आणि ते करंट कशावर आहे? तर करंट कशावर प्रोपोर्शनल असतो? फ्रिक्वेन्सीवर प्रोपोर्शनल असतो. मग फ्रिक्वेन्सीचा येईल तर एनची पॉवर 5 वगैरे काहीतरी येतं, ते तुम्ही चेक करा. त्याच्यानंतर वेव्हलेंथचे मग एनर्जी आहे, हे पण महत्वाचं आहे. टोटल एनर्जी किती आहे सर? टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी काय रेशो असतो है ना. टोटल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इक्वल असतात मॅग्निट्यूड मध्ये, पण अपोजिट असतात साइन मध्ये. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी 2 टाइम्स ऑफ काय? टोटल एनर्जी. हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. सर वेव्हलेंथचं ट्रान्झिशन, एमिशन स्पेक्ट्रम काय बेटा? ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम काय? वेगवेगळ्या सिरीज आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या सिरीज आहे. ट्रान्झिशन होताना पण जवळ ट्रान्झिशन केलं, ही एक लेवल आहे, त्याच्यावरची एक लेवल आहे. त्याच्यामध्ये जर ट्रान्झिशन केलं आपण, त्याच्यामध्ये ट्रान्झिशन केलं बघा, ही एक लेवल आहे त्याच्या नेक्स्ट लेवल आहे. तर ह्याच्यामध्ये ट्रान्झिशन केलं तर एनर्जीचा गॅप कमी आहे. एनर्जीचा गॅप कमी म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी राहील, म्हणजे वेव्हलेंथ जास्त राहील. अरे येस ऑर नो? म्हणजे वेव्हलेंथ काय पाहिजे? फ्रिक्वेन्सी कमी राहील म्हणजे वेव्हलेंथ एमिटेड काय राहील बेटा? जास्त राहील. ठीक आहे, तर हे सगळं झालं. मग वेगवेगळ्या सिरीज आहे आपल्याकडे, लायमन, बाल्मर, पास्कन, ब्रॅकेट, प्रीफंड. त्याच्यानंतर याचे ट्रान्झिशन्स कुठे होतात? लायमनला कोण कुठून येतं? तर बाकी जे काही n इज इक्वल टू 1 ला येतात त्याला लायमन म्हणतो आपण. जे वरून उडी मारतात n इज इक्वल टू 1 ला, 2 ला आले तर बाल्मर, 3 ला आले तर पास्कन, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर लॉंग वेव्हलेंथ लिमिट म्हणजे मला असं म्हणायचंय की लॉंगेस्ट वेव्हलेंथ काय? लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे सगळ्यात छोटं ट्रान्झिशन. जसं लायमनची लॉंगेस्ट वेव्हलेंथ पाहिजे असेल तर लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे सगळ्यात छोटं ट्रान्झिशन एनर्जीमध्ये. हा 1 आहे ना, तर 1 आणि 2 पासून 1 ला आला की सगळ्यात छोटी वेव्हलेंथ राहील. अरे हो की नाही? 2 पासून 1 ला आला तर सगळ्यात मोठी वेव्हलेंथ राहील, कारण एनर्जी गॅप कमी म्हणजे मोठी वेव्हलेंथ राहील. आणि सर इन्फायनाइट पासून 1 ला आला तर इन्फायनाइट पासून जर 1 ला आला तर एनर्जी गॅप खूप जास्त आहे, म्हणजे ती वेव्हलेंथ काय राहणार आहे सर? तर वेव्हलेंथ खूप छोटी राहील. ठीक आहे, तर ही लॉंग वेव्हलेंथ लिमिट आहे, शॉर्ट वेव्हलेंथ लिमिट आहे. त्याचा काय रेशो असतो ते माहिती पाहिजे. सिरीज लिमिट आपण याला सगळ्या गोष्टीला म्हणतो, की याचा डिपेंडन्स काय, ऑर्बिट नंबर वगैरे सगळं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये पण बऱ्याच गोष्टी बघितल्यात. न्यूक्लियसचा रेडियस काय असतो सर? डेन्सिटी काय असते? रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास नंबरची पॉवर a/3. डेन्सिटी कॉन्स्टंट असते न्यूक्लियसची. बाइंडिंग एनर्जी, आता ही बाइंडिंग एनर्जी तुम्ही स्किप केलं तरी ठीक आहे, तुमच्याकडे वेळ नसेल तर याला स्किप करून टाका. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण थोडंसं डेप्थ मध्ये टॉपिक आहे. पण बाकी हे करायला पाहिजे. रेडिओ ऍक्टिव्ह डिके, अल्फा डिके, बीटा मायनस, बीटा प्लस, बीटा मायनस मध्ये ऍटॉमिक नंबर वाढतो का कमी होतो? मास नंबर वाढतो का कमी होतो? हे माहिती पाहिजे की बीटा मध्ये मास नंबरला काहीच होत नाही, जे होतं ते ऍटॉमिक नंबरला होतं. अल्फा मध्ये काय होतं? अल्फा इज हेलियम+2 है ना. हेलियम+2 म्हणजे ऍटॉमिक नंबर जो आहे तो 2 नी कमी होणार आणि मास नंबर सर 4 नी कमी होणार. गामाने काहीच फरक पडत नाही. गामा इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, इट इज अ फोटॉन ऑफ हाय एनर्जी. हे सगळं बेटा सीईटीने विचारलंय, तर हे सगळं तुम्हाला करायचंय. रेडिओ ऍक्टिव्ह डिकेचा लॉ काय आहे? हाफ लाईफ काय आहे? डीके कॉन्स्टंट काय आहे? हाफ लाईफ आणि नंबर ऑफ न्यूक्लियर रिमेनिंगचा काय फॉर्म्युला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? की किती न्यूक्लियर असतात? n इज इक्वल टू n0/2 ची पॉवर n. सगळ्या गोष्टी माझ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात पाहिजे. आणि ज्यांनी केले नसतील चॅप्टर तर हे तुम्हाला सेकंड अटेम्प्टला कामात येईल, किंवा आता जसं जसं कंप्लीट करू तसं तसं कामात येईल. बट दिस इज व्हेरी इंपॉर्टंट, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे ना.
मग सेमीकंडक्टर आहे बघा, सेमीकंडक्टर किती आहे इथून सुरू करतो आपण. सेमीकंडक्टर की इलेक्ट्रिकल कंडक्शन इन सॉलिड, की टेम्परेचर आणि कंडक्टिव्हिटी मध्ये काय रिलेशन आहे, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर याला कसं आपण करतो आठवा बरं. कंडक्टर मध्ये जी बँड गॅप असते ती खूप छोटी असते, 9च्या बरोबर असते. इन्सुलेटर मध्ये खूप जास्त असते, 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पेक्षा जास्त. आणि बाकी मग सेमीकंडक्टर. याच्यावर सीईटीने प्रश्न विचारलेत. बँड थेरी माहिती पाहिजे, व्हॅलेन्स बँड काय असतो, कंडक्शन बँड काय असतो, इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक डोनर इम्प्युरिटी, ऍक्सेप्टर इम्प्युरिटी, कंडक्टिव्हिटी, टेम्परेचर नुसार काय होतं. आता सेमीकंडक्टर मध्ये टेम्परेचर वाढवल्यावर कंडक्टिव्हिटी वाढते, कंडक्टर्स मध्ये तसं होत नाही, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चार्ज कॅरियर्स बेटा एन टाईप आहे, पी टाईप आहे, हे सगळ्या गोष्टी. पी एन जंक्शन डायोड, पी जंक्शन डायोड बेसिक काय असतो, त्याचा सिम्बॉल काय, आयडियल डायोड काय, त्याचे व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स काय, ठीक आहे ना. जेवढं जमलं तेवढं करा. हा 11वीचा पार्ट आहे, हा 11वीचा पार्ट आहे, ठीक आहे. ठीक आहे सर. त्याच्यानंतर मग डिप्लेशन विड्थ काय असते. डिप्लेशन विड्थला काय होतं, फॉरवर्ड बायस झाल्यावर, रिव्हर्स बायस झाल्यावर काय असतं, ड्रिफ्ट करंट काय असतो, डिफ्युजन करंट काय असतो, कॉन्सन्ट्रेशनमुळे कुठला, कॉन्सन्ट्रेशन डिफरन्समुळे कुठला करंट फ्लो होतो, ड्रिफ्ट करंट कशामुळे होतो, इलेक्ट्रिक फील्डमुळे होतो. अच्छा सर, जो इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची डायरेक्शन काय असते, याच्यावर सीईटीने 2025 ला प्रश्न विचारलाय है ना. बोलायला गेलं तर बेटा शब्दच नाहीये, शब्द कमी पडून जातील एवढं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकडाऊन असतात, असं रिकॉल करायचं तुमच्या नोट्समध्ये सगळे. तुम्ही जिथूनही शिकला असाल, आपल्याकडनं शिकला असाल, बाहेरच्या कुठल्याही चॅनलकडनं किंवा कुठल्याही ऑफलाईन कोचिंग मधून सगळं कव्हर करतात हे, फक्त तुम्हाला रिकॉल करायचे, ठीक आहे ना सर. त्याच्यानंतर स्पेशल डायोड आहे, हे इथून प्रश्न येतात, दरवर्षी प्रश्न येतात की हाऊ फोटो डायोड आला तुमच्या डोक्यात तर तुम्ही विचारा की तो फॉरवर्ड बायस आहे का रिव्हर्स बायस आहे. फोटो डायोड काय करतो नक्की, फोटो डायोड का म्हणतात, यासाठी म्हणतात काय, कारण तो करंट डिटेक्ट करतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय ना, तो लाईटला डिटेक्ट करतो. लाईट जो येईल त्याला कन्व्हर्जन कशात करतो सर, करंट मध्ये करतो. जेवढा जास्त लाईट, जेवढी जास्त इंटेन्सिटी तेवढा जास्त करंट, दॅट इज इन रिव्हर्स बायस. एलईडी जर बघायला गेलं तर एलईडी फॉरवर्ड बायस असतो आणि एलईडी लाईट एमिट करतो, हा लाईट डिटेक्ट करतो. दोघांमध्ये फरक आहे, ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. याची बँड गॅप काय, एलईडी मध्ये काय बँड गॅप असते, सोलर मध्ये काय बँड गॅप असते. झेनर डायोड, झेनर व्होल्टेज काय असतो, झेनर व्होल्टेज एज अ रेग्युलेटर रिव्हर्स बायस मध्ये वापरतात, त्याचा बेसिक ग्राफ. त्याच्यानंतर पॉवर अक्रॉस झेनर डायोड, ते बेसिक इक्वेशन्स आहे. जर तुम्ही मॉडर्न फिजिक्सच्या माझ्या लेक्चरला गेला रक्षक मध्ये तर मी हे सगळं कव्हर केले, ते तुम्ही पीपीटी करू शकता, ठीक आहे ना, पीपीटी करू शकतात. हे झालं बेटा. बाकी मग उरलेलं सेमीकंडक्टर, रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. रिकॉल करा, हाफ वेव्हला हाफ वेव्ह का म्हणतात, कारण तो हाफ वेव्ह बनवतो. त्याचं डायग्राम कसं असतं, ठीक आहे ना, त्याचं सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. कंपॅरिझन काय असतं, कोणामध्ये रिपल फ्रिक्वेन्सी जास्त असते, इनपुट फ्रिक्वेन्सी आणि आउटपुट फ्रिक्वेन्सीचं काय रिलेशन आहे, सगळं माहिती पाहिजे. एफिशियन्सी कोणाची जास्त असते, फुल वेव्हची जास्त असते डेफिनेटली, है ना. त्याच्यानंतर व्होल्टेज, आरएमएस व्होल्टेजचा काय फॉर्म्युला असतो, तो जर फुल वेव्ह रेक्टिफायर घेतलं तर तिथे आरएमएस व्होल्टेज किती येतं, V0/√2 येतं. पण तेच जर तुम्ही हाफ वेव्ह घेतलं तर V0/2 येईल, ठीक आहे. इकडं जर आपण ऍव्हरेज बघितलं, ऍव्हरेज फुल वेव्ह मध्ये असतं 2V/π आणि इकडे किती असतं सर, V/π, ठीक आहे. तर हे झालं बेटा. ऍडव्हान्टेज काय, हायर एफिशियन्सी, लोअर रिपल वगैरे. फिल्टर्स आहे, त्याच्यानंतर आपण फिल्टर्स लावतो, आरसी फिल्टर, एलसी फिल्टर. तेवढं विचारत नाही, पण काय विचारतात ते रिपल रिडक्शन साठी बेसिकली फिल्टर लावतो, है ना. रेक्टिफायर काय करतं, रेक्टिफायर एसी टू डीसी करतं, पण पूर्ण डीसी येत नाही. याच्यावर पण सीईटीने प्रश्न विचारलाय. असं नाही की असा करून तुम्हाला पूर्ण असा मिळेल, नाही. आपल्याला असा ग्राफ जो आहे ना तो असा मिळतो, असा मिळतो. हे झाल्यानंतर पण याला करायला इथं फिल्टर लावतो आपण. याच्यावर पण प्रश्न आलाय. पीवायक्यू बघा, तुम्ही पीवायक्यू बघा, सगळं करा. डोकं शांत करून अभ्यास करायचा आहे. आपल्याकडे 2 अटेम्प्ट, मी 1000 वेळा विद्यार्थ्यांना सांगतो, कचरा करू नका. दोन्ही अटेम्प्ट आपल्याला बेस्ट द्यायचे. पहिल्याला जेवढं जमलं तेवढं, बाकी आपण मग कंटिन्यू करू फॉर नेक्स्ट अटेम्प्ट, है ना. मला ड्रॉप नाही घ्यायचा आहे, तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट बेस्ट द्यायचे, ठीक आहे सर. त्याच्यानंतर हे सगळे ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टर मध्ये करंट गेन बीटा असतो बेटा. बेसिक ट्रान्झिस्टर एनपी, त्याचा सिम्बॉल. परत एमिटर बेस कलेक्टर मध्ये कोण मोठं असतं, करंटचं म्हणजे काय म्हणतात त्याला, कोणाकडे चार्ज कॅरियर जास्त असतात वगैरे. बेसिकली अल्फा बीटा काय असतं सर, बीटा इज IC अपॉन IB, अल्फा इज IC अपॉन IE, ठीक आहे ना. त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, व्होल्टेज गेन काय आहे, पॉवर गेन काय आहे, फेज डिफरन्स काय आहे, हे सगळं कव्हर केले मी, है ना, सगळं कव्हर केले. लॉजिक गेट्स, अँड ऑर गेट, वेगवेगळे युनिव्हर्सल गेट, त्याचे सिम्बॉल, त्याचा ट्रूथ टेबल, त्याचे क्वेश्चन. तो असं रिव्हिजन करायचंय तुम्हाला. रिव्हिजन करताना फक्त रिकॉलिंग करू नका, ते लिहा. आणि काही उरलं तुम्हाला वाटलं की नाही यार इथे कुठेतरी मला डाऊट यायला लागलाय, तर नोट्समध्ये जा, ठीक आहे ना. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यातलं जर बरेच जण वाटत असेल सर आमचं हे कव्हर नाही झालं, ते कव्हर नाही झालं, इट्स ओके यार, इट्स ओके. जेवढं झालं बेटा तेवढं करा. मी ही पूर्ण चेकलिस्ट दिली तुम्हाला. सगळ्यात शेवटी अजून एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हजारो विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलेली आहे. ते त्याच्यातल्या नोट्स अवेलेबल आहेत, सगळ्या गोष्टी फ्री आहेत सध्या, तर त्या गोष्टींचा वापर करा. स्वयं फिजिक्स म्हणून तुम्ही प्ले स्टोअरला जा, तिथे तुम्हाला असा सिम्बॉल दिसेल महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर अद्वय जोशी, हे माझं नाव आहे, माझं नाव स्वयं नाही, अद्वय जोशी माझं नाव आहे.
तर ही ऍप्लिकेशन आहे बेटा आपली. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेला तर हा रक्षक आपला प्रोग्राम आहे जो की कंटिन्यू चालू आहे. त्याच प्रोग्राम मध्येच या सगळ्या गोष्टी चेकलिस्ट असेल, जे जे तुम्हाला कामाचं आहे अभ्यासाला, जे जे तुम्हाला परीक्षेला कामाचं आहे ते सगळं प्रोव्हाइड केले गेले. MHT CET मध्ये जायचं, MHT CETच्या फोल्डरमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. फॉर्म्युला पाहिजे तर फॉर्म्युला अवेलेबल आहे, PYQ पाहिजे 5 इयरचे PYQ पाहिजे 5 इयर आहे, 2 इयर 2-3 वर्षाचे पाहिजे तर रक्षक मध्ये ते पण कव्हर केलेत, मॉडर्न फिजिक्स कव्हर केले, सगळं झाले. 99% मध्ये जेव्हा आता तुम्ही जाल तर त्याच्यामध्ये ही चेकलिस्ट किंवा 200 क्वेश्चन्स या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तो युटिलाइज इट, अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. ऑल द बेस्ट.